So the next part is the determination of the hardness of the water sample, that is calculation of or calculation for determination of hardness of the water sample, determination of hardness of the water sample. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना बघा की ऍक्च्युअली द कॅल्क्युलेशन इज व्हॉट वी कॅन से दॅट डिझाइन बाय कन्सिडरिंग द लॉ ऑफ प्रपोर्शन. लॉ ऑफ प्रपोर्शन म्हणजे काय की कुठलंही एखादं केमिकल ज्यावेळेस दुसऱ्या एखाद्या केमिकल बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळेस ते एका विशिष्ट प्रपोर्शन मध्येच रिॲक्ट होतं, त्याला आपण लॉ ऑफ प्रपोर्शन असं म्हणतो. सो इन दिस पर्टिक्युलर रिॲक्शन वन मॉलिक्यूल ऑफ द किंवा वन आयन ऑफ द कॅल्शियम formed complex with only one molecule of the EDTA, only one molecule of the EDTA म्हणजे एक कॅल्शियम आयन एका EDTA बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो, 6 बॉन्ड तयार करतो ऍक्च्युअली. म्हणजेच याचा जो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ प्रपोर्शन मोल रेशो काय, 1 मोल ऑफ EDTA, 1 मोल ऑफ EDTA इज करस्पॉन्डिंग टू 1 मोल ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट. आपण आता कॅल्शियम कार्बोनेटची का सर न लावला, बिकॉज वी हॅव टू ऍक्च्युअली डिटरमाइन द हार्डनेस ऑफ द वॉटर इन केस ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यामुळे आपण इथं कॅल्शियम कार्बोनेट घ्याला. सी दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट वी कॅन से दॅट द एक्सप्रेशन ऑन विच वी हॅव डेव्हलप्ड द रिमेनिंग कॅल्क्युलेशन पार्ट. नेक्स्ट 1 मोल ऑफ EDTA इज करस्पॉन्डिंग टू 1 मोल ऑफ द कॅल्शियम कार्बन. हे लिहून घ्या, हे तुमच्या जर्नलमध्ये नाही आहे. यू शुड राईट दिस ऑन युअर पेज ऑर एनी पेपर. त्याच्यावरती लिहून घ्या कारण जर्नलमध्ये ह्या गोष्टी नाहीत. आता 1 मोल ऑफ EDTA म्हणजे किती हो, व्हॉट एव्हर द मॉलिक्युलर वेट ऑफ EDTA इज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम विच इज जनरली कॉल्ड एज 1 मोल ऑफ EDTA. हे किती आहे, 292.24 ग्रॅम. हे त्याचं ऍक्च्युअली मॉलिक्युलर वेट आहे EDTA is corresponding to 1 mole of calcium carbonate. So 1 mole of calcium carbonate is 100 gram. That is 100 gram of calcium carbonate. कारण calcium carbonate molecular weight किती आहे, 100 gram आहे. So now we got one relation, that is 292.24 gram of EDTA is corresponding to 100 gram of calcium carbonate. हे 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट बरोबर रिॲक्ट होऊ शकतं. आता हेच आपण फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये लिहितोय. So we can write this in the same form, that is 1000 ml of 1 molar EDTA. 1 molar EDTA is again corresponding to 100 gram of calcium carbonate. तुम्हाला हे कुठून आणलं. आता मला सांगा 1000 ml 1 मोलर सोल्युशन बनवायला तुम्हाला EDTA किती लागणार हो, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे तेवढं म्हणजे 292. म्हणजे याचा अर्थ हाच होतो बरोबर. 1000 ml of 1 molar EDTA is corresponding to 100 gram of the calcium carbonate. हे नेक्स्ट रिलेशन आपण फाइंड आउट केलं. मग आता आपल्याला ऍक्च्युअली आपल्याकडे सोल्युशन आहे ते किती मोलरचं आहे किंवा किती नॉर्मलचं आहे, तर ते आहे आपलं 0.01 मोलर. ओके, मग आपण काय करूया की 1 ml 0.01 मोलर साठी जे रिलेशन जे आहे ते आपण इथं थोडंसं फाइंड आउट करूया की 1 ml 0.01 मोलर EDTA म्हणजे किती कॅल्शियम कार्बोनेट ते काढूया. म्हणजे 0.01 मोल. आता नाव किंवा देअरफॉर 1 ml of 0.01 molar EDTA solution is corresponding to how much, तर ते किती येते ऍक्च्युअली. कसं करता येईल हो, नाव बाय द क्रॉस मल्टिप्लाइंग द टर्म्स. दॅट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं येणार तुमचं. आता नाव 100 काय असेल इंटू 0.01 इंटू 1 डिवायडेड बाय 1000 डिवायडेड बाय 1000 म्हणजे किती येईल बघा. 100 इंटू 0.01 हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं सो 100 काय येणार आहे इथं बघा. 100 इंटू पॉइंट, ओके जस्ट वेट म्हणजे ओके काय येणार आहे बघा. 100 इंटू 0.01 डिवायडेड बाय 1000 0.001 म्हणजे किती येणार 0.001 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. 0.001 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे किती झालं. इट इज द 1 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. इट इज द 1 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट.
म्हणजेच आपण आपल्या जर्नलमध्ये जे दिलेलं रिलेशन आहे तिथं पोहोचू. ते रिलेशन काय दिले बघा, ते रिलेशन असं आहे की 1 ml, आता मी क्लीन करतो हा, इथं आपण कुठं आलो बघा, आता रिलेशन काय दिले बघा, इथंच रिलेशन आहे 1 ml 0.01 मोलर 1 ml 0.01 मोलर EDT is equal to 1 milligram of calcium carbonate. याच्यावरूनच बघा हे इथं आहे 1 ml 0.01 मोलर EDT करस्पॉन्डिंग टू, इथं क्वेश्चन मार्क दिलता, हे आपण कॅल्क्युलेशन केलं आणि हे उत्तर मिळालं, म्हणजेच हे मिळालं 1 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता इथून आपल्याला बघा फार सोपं झालं कॅल्क्युलेशन करायचं. So now we know 1 ml 0.01 molar or not 1 molar EDTA solution is corresponding to काय असणार आहे 1 milligram of calcium carbonate. 1 milligram of calcium carbonate म्हणजे हे रिलेशन आपण फाइंड आउट केलं अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ प्रपोर्शन. हे रिलेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. सो नाव आता आपल्याला ऍक्च्युअली काय काढायचं की व्हॉट एव्हर द कन्झम्पशन दॅट इज ऍक्च्युअली ऑकर्ड ॲट द टाइम ऑफ द प्रॅक्टिकल और ॲट द टाइम ऑफ डिटर्मिनेशन ऑफ द हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल. तर काय की आपण ते YML म्हणे, YML ते तुमचं रिडिंग आलं होतं ना ब्युरेट, YML ऑफ झेड मोलर. झेड मोलर म्हणजे की तुम्ही मोलॅरिटी काढलेली EDT, YML ऑफ झेड मोलर EDT इज करस्पॉन्डिंग टू परत किती, तर ते किती येणार आहे 1 इंटू झेड इंटू वाय डिवायडेड बाय हे घ्यायचं. ऍक्च्युली सगळं घ्यावं लागलं 0.01 इंटू काय असेल 1, हे असं असतं ऍक्च्युली. ठीक आहे. आता झेड किती आहे, झेडची व्हॅल्यू इट इज द नॉर्मलिटी 0.0102, हे मोलॅरिटी आहे ऍक्च्युली EDT ची, बरोबर. झेड इज द मोलॅरिटी ऑफ EDT कॅल्क्युलेशन केलेली, इंटू वाय, वाय इज द काय असेल की कन्झम्पशन ऑफ EDTA ड्युरिंग द डिटर्मिनेशन ऑफ द वॉटर सॅम्पल, ते किती आहे 24.5 दुसऱ्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये, डिवायडेड बाय किती आलं 0.01 इंटू 1, हे किती येईल बघा. येस, इट वुड बी 19.58 milligram of calcium carbonate, 19.58 milligram of the calcium carbonate. Okay, so it is the 19.50 milligram of the calcium carbonate. हे कोणासाठी आहे, it is for the 25 ml diluted solution pipetted out from the 250 ml solution. 250 ml solution मधून पिपेट आउट केले त्याच्यातला आहे, बरोबर का. म्हणजे हे फक्त पूर्णसाठी नाही आहे, 25 ml साठी आहे फक्त. आता ऍक्च्युअली आपलं सोल्युशन किती आहे 250 ml आहे, बरोबर आहे का नाही. 20 आणि 30 ml घेऊन ते तुम्ही 250 ला डायल्यूट केले आणि त्यातनं 25 घेतलं होतं, आणि त्या 25 साठी आलेलं जे रिडिंग आहे त्याचं कन्झम्पशन हे आहे. ओके, बट ऍक्च्युअली वी हॅव 250 ml सोल्युशन. आता 25 साठी एवढं, तर मग 250 साठी किती, मग त्याच्यावरून 1000 साठी किती हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, आपण डायरेक्टली 1000 साठी करूया. देअरफॉर 1000 ml dilute water sample, 1000 ml dilute water sample is corresponding to, आता पहिल्या स्टेप मध्ये जे आलं 25 ml साठी, फॉर 25 ml साठी जे आलं फॉर 25 ml ते किती आपण A मिलीग्राम म्हणूया. A मिलीग्राम किती आलं आपलं 19.80, ती 19 पॉईंट किती आलं तर 58 आलं. ते A मिलीग्राम कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याला आपण A म्हणूया, A मिलीग्राम कॅल्शियम कार्बोनेट. आता आपण इथं कसं करायचं, A इंटू 1000 डिवायडेड बाय काय असेल 25. 25 ला एवढं, तर मग 1000 ml ला किती ते काढायचं आपण. ए किती 19. किती आपल्याला ए किती आला होता 19.58 इंटू 1000 डिवायडेड बाय 25, हे किती येतं बघा. इट इज अराउंड 783.36. ओके, सॉरी किती येईल बघा ऍक्च्युअली ए म्हणजे हे किती येणार आहे 19.584 इंटू 1000 डिवायडेड बाय 25, हे म्हणजे 783.36, बरोबर. हे काय मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बन प्रत्येक 1000 ml साठी, प्रत्येक 1000 ml वॉटर सॅम्पल साठी. देअरफॉर म्हणजे ऍक्च्युअली हे काय आलं तुमचं पूर्ण 1000 ml साठी किती लागतं ते आलेलं आहे, बरोबर. म्हणजेच काय ऍक्च्युअली तुमचा हार्डनेस किती आला वॉटरचा, हार्डनेस ऑफ द वॉटर इज काय असेल 783.36 ppm पार्ट्स पर मिलीग्राम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट.
म्हणजे हे बघा 783.36 मिलीग्राम पर 1000 ml म्हणजे काय झालं 783.36 ppm झालं. ओके 1 पार्ट पर मिलियन म्हणजे काय असेल की 1 ppm असतं बेसिकली. मग हे 783 पार्ट्स आहेत पर 1000 ml मध्ये, तर ते ऍक्च्युली काय झालं 783.36 ppm ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सो दिस इज अबाउट द कॅल्क्युलेशन. रिझल्ट मध्ये काय काय येणार आहे बघा. रिझल्ट मध्ये इन द रिझल्ट मध्ये तुम्ही काय काय मेन्शन करणार आहे. रिझल्ट मध्ये काय लिहायचं, क्वांटिटी ऑफ EDTA रिक्वायर्ड फॉर 25 ml ऑफ कॅल्शियम क्लोराइड सोल्युशन. त्याचं स्टँडर्डायझेशन करताना EDTA काय क्वांटिटी किती आली, सॉरी क्वांटिटी ऑफ EDTA हे काही लिहायची गरज नाही. रिझल्ट मध्ये तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता. रिझल्ट मध्ये यू कॅन डायरेक्टली राईट इन द रिझल्ट टोटल हार्डनेस of given water sample, total hardness of the given water sample ते तुम्हाला ऍक्च्युअली लिहायचं आहे. म्हणजे टोटल हार्डनेस ऑफ दी गिवन वॉटर सॅम्पल तो किती असणार आहे. टोटल हार्डनेस ऑफ गिवन वॉटर सॅम्पल दॅट इज 783.36 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बन किंवा आपण काय म्हणतो 783.36 ppm. ओके सो दिस इज अबाउट द एक्सपेरिमेंट. आणि तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन्स वगैरे करावं लागतात तर त्याच्या संदर्भातलं हे सगळं डिस्कशन आहे. इफ यू हॅव एनी डाऊट एनी क्वेश्चन you may raise your question. Session is open for the discussion. The remaining part, if there is some things are remain, so that we'll discuss in the next lecture. Temporary hardness आणि permanent hardness जो आहे याच्याविषयी आपण थोडंसं डिटेलमध्ये काय करूया पुढच्या लेक्चरला थोडंसं हायलाइट करेन पुढच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये. ओके if you have any doubt you can raise your question. Session is open for the discussion. Yes, please you may raise your question. Okay, if you don't have any doubt then I think that we should stop here. If you have any doubts, any questions, you can raise questions later on also. You can type your question in the Google Classroom or you can put your question in the Google Classroom. I will try to answer the question. आणि तुम्ही एक काम करा, हे जर्नलचे तुम्हाला मी पेजेस पाठवतो फोटो काढलेली, तर ते तुम्ही लिहून काढलं तरी चालू शकते. ओके ठीक आहे, थँक्यू.